छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करते. तुम्हाला सर्वांना शिवमय शुभेच्छा देते. उपस्थित मान्यवर आणि परीक्षकांना नम्र नमस्कार करते. सर सुरुवात करू. भीतो भूते जगदंबेचे मळवट भारी भवानीचा शिवशंभूच्या चरणी राहावे मान मातो भगवेचा. आम्ही स्वराज्य सौदामिनी तारा राणी युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सोनबाई अन वीर सर सेनापती हंबीराव मोहित यांच्या कन्या अन राजाराम राजांच्या राणी सरकार 5 पिढ्यांचे सैन्य सागर आणि 5 पिढ्यांचा खजिना घेऊन महाराष्ट्रात थैमान मचवणाऱ्या औरंग्याला रोखणारी तुमच्याच मातीतील लेख. तमाम मराठी मुलकाच्या देवाऱ्यातील पहिला मुद्रा असतो तो स्त्री शक्तीचा आणि ती स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली. तमाम मुसोड मुसाड मस्तवाल मुगलागड कुशत कोळेच नव्हे तर आमच्या संस्कृतीचे पाणी पाजले आम्ही. स्त्रिया म्हणजे केवळ चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटून उठली तर दिल्लीचा कारभारही उद्ध्वस्त करू शकते आणि तो आम्ही केला. कारण आम्हाला थोरल्या छत्रपतींचा वारसा जिवंत आणि जाज्वल्य ठेवायचा होता आणि म्हणूनच आम्ही राजाराम राजांच्या तलवारची ढाल बनलो. स्वराज्याचा सूर्य मावळू नये म्हणून स्वराज्य मोहिमेवर स्वार झालो. वेळ काळ बोलून आली होती. या महाराष्ट्रात मुघलांची तोडधाड पडली होती. गडकोट खचले. वतनाच्या लोभापायी माणसाची इमानी खचली. शिवदौलत पारखी झाली होती. पण आमची हिंमत कधीच खचली नव्हती. कारण झुंजारपणाचा निकारा आई जगदंबेने आमच्या पदरी बांधला होता आणि तोच पदर खोचून आम्ही त्या औरंग्याची कबर या दक्षिणच्या खोऱ्यात गाडली. 5 पिढीच्या पातशाहीला मूठ माती या मराठाच्या लेकीने दिली. लढले मी झुंजले मी राखाया भगव्याचा मान. झिडकारली झुंजारली त्या औरंग्याची सुलतानी सह्याद्रीचे सत्व राखाया खंबीर स्वराज्य रक्षक सौदामिनी तारा राणी. शिव तो गया सांबा को तो हमने खत्म कर दिया. कौन बचाएगा मराठा साम्राज्य को? ओ बच्ची, वो अकेली औरत. वाह औरंगजेब वाह. गुरु आहे आम्हाला हिंदवी स्वराज्याचा. श्वासाश्वास आणि जीव असेपर्यंत ही तारा शिवदौलतीचे रक्षण करणार. दिल्लीच्या तख्त्याला पोरक करून सह्याद्रीच्या काट्याकुट्यात भीक मागणाऱ्या तुझ्यासारख्या बादशाला काय करणार स्वराज्याची मिठास. जेव्हा जेव्हा या स्वराज्यावर संकट आली तेव्हा हा नेटका पदर सावरणाऱ्या या माझ्या मराठ्यांच्या लेकी सुना आता संसार घेऊन रागिणी झाल्यात. औरंगजेब वाघाची शिकार करणं एवढं सोपं नाही. खबरदार राजाराम राजांच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ या ताराशी आहे. तारा मारायलाही तयार आहे आणि मरायला सुद्धा. पतंग जेव्हा दिवावर झटकेतो तेव्हा त्यास वाटते दिवा विझेल पण असे घडत नाही. उलट तो पतंग दाखवतो. औरंगजेब आम्हास फडफडणारी पंथी समजू नकोस. याच पंथीची मशाक बनून कधी तुझ्या छावणीची राख रंगोळी करे हे तुलाही कळणार नाही. आई जगदंबे या कामी आम्हाला बळ दे, आम्हाला यश दे माते, यश दे. ही लढाई केवळ आमचीच नाहीये, ही लढाई तुझी आहे. हा सारा महाराष्ट्र तुझ्या ठाई आस लावून बसलाय माते, आस लावून बसलाय. ज्या नराधमानं आमच्या शंभूराजांना हाल करून मारलं त्याच्या देहाचे तुकडे केले. त्यांची जीभ छाटली, त्यांची नखे ओरबाडली, त्यांचे डोळे तप्त सळीने फोडले. या स्वराज्याला पोरकं केलं, स्वराज्याला पोरकं केलं. या स्वराज्याची रयत नागवली,
हा मराठा मास आम्ही सोडून द्यावे कदापि शक्य नाही, ते कदापि शक्य नाही. आई दार उघड, आई दार उघड, कारण आम्हाला आमच्या शंभूराजाच्या बलिदानाचं मुस्त फेडू दे. कारण